वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल. एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी पुन्हा आपण काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, प्रत्येक प्रश्न जे आहे ते परीक्षेसाठी आणि तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण जशा प्रकारचे प्रश्न 2013 ते 2025च्या परीक्षेमध्ये महाटेटमध्ये विचारले गेलेले आहे ते सर्व प्रश्नांचा अनालिसिस करून आपण या ठिकाणी काही इम्पॉर्टंट आणि सिलेक्टेड प्रश्न एकत्रित केलेले आहे जे परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळोवेळी पाहायला मिळेल. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर आपल्याला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, म्हणजे महाटेट 2026 साठी तुम्हाला आमचे प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. फक्त जॉईन बटनला जॉईन करून चॅनलची मेंबरशिप घेऊन घ्या. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 1. आता हे बघा, म्हणजे प्रत्येक प्रश्न जे असणार आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. प्रश्न 1 आहे की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होयो. अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. रिपीटेड प्रश्न आहे. 2-3 वेळा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. विस्मरण, स्मरण, अवधान किंवा कल्पना अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. तर लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होयो. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. दुसरा प्रश्न दिलेला आहे की अध्ययन संक्रमणाची सामान्यकरणाची उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. अशा प्रकारे हा प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. जड, थॉर्नडाईक, डिसे किंवा बगले. तर हे बघा, सामान्यकरण उपपत्ती कोणाची आहे अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आणि ऑप्शन जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे जड, आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 3 म्हणजे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कारण परीक्षेमध्ये हे प्रश्न वारंवार रिपीट होत आहे. प्रत्येक प्रश्न परीक्षेमध्ये 2-2, 3-3 वेळा विचारले गेलेले प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र महाटेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी. आता प्रश्न 3 काय आहे बघा. प्रश्न विचारलेला आहे की सायकल तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. डॅश डॅश या संक्रमणाची उदाहरण आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. ऑप्शन जे 1 असेल धन संक्रमण आपला काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 दिलेला आहे, ऑप्शन 1 जे असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की यशस्वी अध्यापन म्हणजे काय. आता हे बघा, फक्त 100% निकाल म्हणजे यशस्वी अध्यापन. सर्व विद्यार्थ्यांनी प्रावीण्यासह उत्तीर्ण होणे म्हणजे यशस्वी अध्यापन. परिमाणकारक अध्ययन म्हणजे यशस्वी अध्यापन किंवा विद्यार्थ्यांचे यश म्हणजे यशस्वी अध्यापन. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, परिमाणकारक अध्ययन म्हणजे यशस्वी अध्यापन होयो. ऑप्शन जे 3 दिलेला आहे, पर्याय जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 3 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. आता हे बघा, 5वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. बौद्धिक व भावनिक, शारीरिक व मानसिक, फक्त बौद्धिक किंवा फक्त सामाजिक. अशा प्रकारे आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे. आणि अध्ययनात क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते तर फक्त बौद्धिक असते. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की बुद्धिमत्तेची व्याख्या करताना, ओके एक मिनटं,
बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? आता हे बघा, विल्यम जेम्स यांनी जेव्हा बुद्धिमत्तेची व्याख्या केली त्यांनी आपल्या व्याख्यावर कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिलेला दिसतो? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे. नव्या परिस्थितीची समायोजन, विचारांचे उपायोजन, तुटक भागांचे संयोजन किंवा अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन. तर हे बघा, विल्यम जेम्स यांनी नव्या परिस्थितीशी समायोजन या गोष्टीवर भर दिलेला आहे. म्हणजे पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पर्याय जे 1 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. आता हे बघा, 7वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की खालील आक्षेपापैकी बाल उद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, शिक्षक म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते, हे बरोबर आहे. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे, हे सुद्धा म्हणजे बरोबर आक्षेप घेतलेला आहे. स्वयशिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु या ठिकाणी प्रश्न आहे की कोणता आक्षेप असत्य आहे? तर हे बघा, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते, हे या ठिकाणी असत्य असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. 8वा प्रश्न आहे की आपण पाहिलेला एखादा क्रिकेट सामना मनपटलावर जशाच्या तशा साकार होतो तेव्हा मानसशास्त्राच्या भाषेत याला पुढीलपैकी कोणती कल्पना म्हणतात? अशा प्रकारे सोपा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे. व्यावहारिक कल्पना, स्वेर कल्पना, पुनरुत्पादित कल्पना किंवा सौंदर्यनिष्ठ कल्पना. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे पुनरुत्पादित कल्पना आपला काय असणार आहे? बरोबर उत्तर असणार आहे. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. आता हे बघा, 9वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे विचारलेला आहे की खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? आता हे बघा, विकासासंदर्भात या ठिकाणी 4 विधाने दिलेली आहे, 4 ऑप्शन्स दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कोणते विधान जे आहे ते बरोबर आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे बघा, विकास भौतिक परिमाणात मोजला जातो. विकासाचा वेग सर्व व्यक्तींच्या बाबत सारखा असतो. विकास सुसंगत असलेच असे नाही. व्यक्ती आणि वातावरण यात अंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. तर हे बघा, आपल्याला जे ऑप्शन 4 दिलेला आहे, पर्याय जे 4 या ठिकाणी दिलेला आहे की व्यक्ती आणि वातावरण यात अंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. म्हणजे पर्याय जे 4 असेल ते आपला राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन जे 4 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न अशा प्रकारे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 विचारलेला आहे की अध्ययन या संज्ञेस खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? म्हणजे नेगेटिव्ह वेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. कोणते विधान लागू पडत नाही? तर हे बघा, अध्ययनामध्ये होणारे वर्तन बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात, बरोबर आहे, 100% बरोबर आहे. दुसरा दिलेला आहे की नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, चुकीचं असणार आहे, कारण नैसर्गिक पणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट नसतात. ओके. तिसरा आहे की विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन काही क्रियामार्फत अनुभव कृतीद्वारे वर्तनात बदल घडून आणतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि अध्ययन हे प्रयत्नपूर्वक घडत असते, हे सुद्धा काय आहे या ठिकाणी बरोबर असणार आहे. परंतु या ठिकाणी ऑप्शन जे 2 दिलेला आहे की नैसर्गिकपणे होणारे बदल यामध्ये समाविष्ट असतात, हे टोटली या ठिकाणी चुकीचं असणार आहे. म्हणजे आपला पर्याय जे 1 असेल, ऑप्शन जे 1 दिलेला आहे ते ऑप्शन जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात. आणि जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल तर फक्त जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात. मित्रांनो, महाटेट 2026 साठी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जॉईन बटनला आत्ताच जॉईन करून तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकतात. व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पाहूया प्रश्न क्रमांक 11. आता हे बघा, पुढचा जे क्वेश्चन आहे, पुढचा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे या ठिकाणी विचारलेला आहे. तुम्ही पाहू शकतात की खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? आता हे बघा,
प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्न आपला या ठिकाणी मोस्ट IMP प्रश्न आहे, कारण हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पुन्हा पाहायला मिळणार आहे की व्याख्यान पद्धतीबाबत या ठिकाणी आपल्याला 4 विधाने दिलेली आहे, 4 पर्याय दिलेले आहे आणि प्रश्न विचारलेला आहे की व्याख्यान पद्धती संदर्भात कोणते विधान योग्य आहे किंवा कोणते विधान बरोबर आहे. तर हे बघा, तर्कशक्तीचा वापर महत्त्वाचा असतो. ऑप्शन काय 2 काय दिलेला आहे, ऑप्शन 2 दिलेला आहे की चिकित्सक विचार प्रवृत्ती हवी. ऑप्शन 3 दिलेला आहे की कार्यकारण भाव शोधण्यास उपयुक्त असते किंवा कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. तर हे बघा, पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असेल ते आपलं या ठिकाणी व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान असणार आहे. म्हणजे पर्याय जे 4 असेल ते आपला राईट आन्सर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. आता 12वा जे प्रश्न आहे ते अशा प्रकारे दिलेला आहे की खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे. म्हणजे निगेटिव्ह वेमध्ये हे प्रश्न विचारलेला आहे. सीटेटमध्ये सुद्धा आपण पाहिलं आहोत की अशाच प्रकारचे बहुतेक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. या ठिकाणी प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या की खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणामध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. तर हे बघा, ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते अयोग्य या ठिकाणी दिलेलं आहे की या व्यक्ती सुख दुःख यश अपयश मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात. हा म्हणजे हे उत्तर या ठिकाणी काय असणार आहे तर चुकीचे असणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेलं आहे ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. आता 13वा प्रश्न बघा, 13वा प्रश्न दिलेला आहे की बड्या व्यक्तींबरोबर म्हणजे मोठ्या व्यक्तींबरोबर काढलेले फोटो, तिचे आपल्याला आलेले एखादे पत्र इतरांना दाखवून छाप पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. संरक्षण यंत्रणेसंदर्भात प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: कृतक समर्थन, प्रतिपूरण, विस्थापन किंवा तादम्य. तर हे बघा, तादम्य आपला काय असणार आहे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. पर्याय जे 4 असेल, ऑप्शन जे 4 असेल ते आपला बरोबर उत्तर राहणार आहे. प्रश्न क्रमांक 14 दिलेला आहे की कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश डॅश होय. अशा प्रकारे प्रश्न आहे. आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे: अंतिम प्रगतीचा काळ, पठारावस्था, शारीरिक आणि मानसिक परिसीमा किंवा मंद प्रगतीचा काळ. तर हे बघा, शारीरिक आणि मानसिक परिसीमा आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे पर्याय जे 3 असेल, ऑप्शन जे 3 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न विचारलेला आहे की समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षुपुढे आणता येणे याला डॅश डॅश असे म्हणतात. सिंपल प्रश्न आहे, प्रतिमा असे म्हणतात. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. ऑप्शन जे 2 असेल ते आपला या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. मित्रांनो, हे बघा, तुमच्यासाठी एक विशेष ऑफर कंटिन्यू आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 अपडेट नोट्स आपण या ठिकाणी 399 मध्ये देत आहोत. त्यात तुम्हाला मराठी, हिंदी आणि बालमानसशास्त्र विषयाची नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, PDF मध्ये हे नोट्स तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे मराठीसाठी फक्त 84 पेजेस, हिंदीसाठी 90 पेजेस आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासाठी फक्त 84 पेजेस असे आपण हे नोट्स तयार केलेले आहे. अपडेट नोट्स तयार केलेले आहे. अपडेट सिलेबस अनुसार आपण हे नोट्स या ठिकाणी तयार केलेले आहे. म्हणजे लिमिटेड कॉम्बो ऑफर आहे. मित्रांनो, स्क्रीनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे परचेस करू शकता. सिम्पली व्हॉट्सअपमध्ये हाय करा, तुम्हाला एक स्कॅनर दिला जाईल, त्यावर पेमेंट करून फक्त स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लगेच आपल्याला हे नोट्स या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, 399 मध्ये म्हणजे तुम्हाला 2-2 प्रश्नपत्रिका सुद्धा आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे. आणि हिंदीमध्ये टोटली साहित्यकार, रचनाकार, कवी, लेखक हे टोटली आपण ॲड केलेले आहे. मराठीमध्ये सुद्धा ॲड केलेले आहे. आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये म्हणजे 2013 ते 25 मध्ये जे टॉपिक परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तशाच प्रकारचे नोट्स आपण हे क्रिएट केलेले आहे. मित्रांनो, म्हणजे उत्कृष्ट असे नोट्स आहे. म्हणजे नक्की तुमचा निकाल लागेल, नक्की तुमचा रिझल्ट लागेल. मित्रांनो, स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 16. एक मिनिट. प्रश्न 16. आता हे बघा, प्रश्न 16 काय दिलेला आहे: अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचार्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या
मानसशास्त्राचा समावेश होत नाही, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. वॉटसन यांचा समावेश होतो, ओके बरोबर आहे. ग्रुथी यांचासुद्धा समावेश होतो, हल यांचासुद्धा समावेश होतो, परंतु आसुबेल यांचा समावेश होत नाही. म्हणजे ऑप्शन जे डी असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न 17वा प्रश्न आहे की मन यांच्या मते पूर्व अनुभवांच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे डॅश डॅश होय. तर हे बघा हा प्रश्न 3 वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि सर्वांना माहीत आहे उत्तर की विचार होयो. म्हणजे ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे की मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होयो. ऑप्शन जे 3 असेल, पर्याय जे 3 दिलेला आहे ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा प्रश्न आहे की परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला न होता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे डैश डैश संरक्षण यंत्रणेचा वापर होयो. अब इसको हम क्या कहेंगे दोस्तों, क्योंकि जिस प्रकार से हम टीईटी की परीक्षा दे रहे हैं, अब लोग कहते हैं कि सर हमको 70 नंबर आए, 75 नंबर आए, हमने तो कुछ भी नहीं पढ़ा था. तो ये क्या होता है, ये कृतक समर्थन होता है. क्योंकि कई बार क्या होता है, पढ़ने के बाद भी हम क्या बोलते हैं, पास नहीं हो पाए तो हम बोलते हैं कि फिर हमने उतनी पढ़ाई नहीं की थी. तो इसको हम कहते हैं झूठा समर्थन. झूठा समर्थन मतलब खोटे समर्थन. खोटे समर्थन म्हणजे काय, तर कृतक समर्थन. ऑप्शन जे 4 असेल, पर्याय जे 4 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे प्रश्न तुम्ही वाचून घ्या आणि कन्सेप्ट समजून घ्या, म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. पुढचा जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 19वा प्रश्न काय आहे बघा. 19वा प्रश्न आहे की अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. फक्त प्रश्न मोठा केलेला आहे. त्यांनी प्रश्न डायरेक्ट इनडायरेक्ट अशा प्रकारे विचारलेला आहे की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली. तर सर्वांना माहीत आहे की सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती बांदुरा यांनी मांडलेली आहे. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. क्योंकि मैं आपको बता रहा हूं कि क्वेश्चन सिर्फ बड़ा किया गया. आप देखेंगे तो यहाँ पर इनको पूछना क्या था कि सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती ही कोणी मांडली. म्हणजे ऑप्शन जे 1 असेल, पर्याय जे 1 दिलेला आहे ते आपला राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. आता हे बघा 20वा जे प्रश्न आहे त्याच्या प्रकारे दिलेला आहे की हॉर्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून डॅश डॅश वर्षापर्यंत खूप असतो. तर हे बघा 2 वर्षापर्यंत खूप असतो. म्हणजे ऑप्शन जे 2 असेल, पर्याय जे 2 दिलेला आहे ते आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पर्याय जे 2 असेल मित्रांनो ते आपला बरोबर उत्तर असणार आहे. देखिए दोस्तों, आप लोगों के लिए हिंदी के क्वालिटी और बेस्ट नोट्स यहाँ पर हम लेकर आए हैं 219 रुपये में. अगर आप सिर्फ और सिर्फ हिंदी का नोट्स यहाँ पर परचेस करना चाहते हो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटेट 2026 के लिए अपडेट नोट्स आप लोगों के लिए दोस्तों अवेलेबल है. इसमें साहित्यकार, रचनाकार और 2 क्वेश्चन पेपर के साथ साथ सारी चीजें जो है हमने इसमें ऐड की है दोस्तों. और मैं आपको बताऊंगा कि इतना पढ़ लो, इतना पढ़ने के बाद आपको 25 नंबर जो है 30 में से जरूर मिलेंगे दोस्तों. इस बात की हम आपको गारंटी देते हैं. तो स्क्रीन पर एक व्हाट्सअप नंबर दिख रहा है, इस नंबर पर कॉन्टैक्ट कर अभी आप क्या है दोस्तों इसको परचेस कर सकते हैं. क्योंकि ये जो है परीक्षा के दृष्टिकोण से बहुत ज्यादा इंपॉर्टेंट नोट्स आप लोगों के लिए होने वाले. मिलते हैं नए वीडियो में बेहतर अपडेट के साथ.